रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाच देवी राजा दरबारी, नाच देवी राजा दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नमस्कार मित्रांनो, मी तेज शिंदे पुन्हा एकदा आपल्या कोकणेश्वर चॅनलवर आपलं स्वागत आहे. चॅनलवर जर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज विठ्ठल मंदिरामध्ये कार्यक्रम आहे. आज अनिकेत धनावडे तुम्हाला माहीत असेल, रत्नागिरीची चंद्रा, तर त्याचं आज नमन आहे विठ्ठल मंदिरामध्ये. तर आज मी नमन शूट करायला चाललो आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर आता मंदिरामध्ये आपण जाऊया. मंदिरामध्ये आता प्रवेश केला आहे, अजून नमन चालू नाही झालं आहे. इथे माणसं जमली आहेत, नमन अजून सुरू नाही झालं आहे. तोपर्यंत आपण आधी अनिकेतला भेटूया, बॅक स्टेजला जाऊया. चला तर मित्रांनो, इथे बघा नमनाची तयारी चालली आहे. बॅक स्टेजला आलो आहे आपण. आणि ही बघा रत्नागिरीची चंद्रा, तुम्ही ओळखतच असाल, अनिकेत धनावडे. तर अनिकेत, किती वाजता कार्यक्रम चालू होणार आहे? अर्ध्या तासामध्ये कार्यक्रम सुरू होतो. मंडळाची आरती वगैरे चालू होत्या, म्हणून थोडा उशीर झाला आहे. पण 9चा टायमिंग होता, सॉरी उशीर होता, पण नक्की कार्यक्रम तुम्हाला आवडेल. ओके, काय प्रेक्षकांना जरा काय सांगू इच्छितोस? तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडत असेल ना, तर नक्की यूट्यूब चॅनलवरती तेजस भाऊ जो आहे त्याच्या यूट्यूब चॅनलवरती नक्की लाईक करा, कमेंट्स करा. म्हणजे आम्हाला त्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचतात. तुम्हाला येता नाही आलं कमेंट्स सांगायचं तर त्याच्यावरती करा, म्हणजे आम्हाला त्याच्यातून शिकायला मिळेल, सुधारायला मिळेल. आणि आवडत असेल तर नक्की खरंच कमेंट्स करून सांगा. ओके ओके, चालेल, ठीक आहे अनिकेत. तर मी काय म्हणतो, मेन हे कोण आहेत या कार्यक्रमाचे निर्माते? MG डांगे, जे नारदाची भूमिका करतात, तुम्ही साकारताना पाहिलं असेल. त्यानंतर गवाली आहेत, त्याच्यानंतर त्याच्या दिग्दर्शनाखाली सगळं होतं आहे. त्यानंतर रंगोळी असेल किंवा वेशभूषा जे आम्ही जे कॉस्ट्यूम वापरतो, ज्वेलरी असेल, ते आमचे मनोज गवळी आहेत. त्याच्यानंतर मेकअप दादा आहेत, ऋषी गवळी. आणि या कार्यक्रमाची डान्स, या नृत्य कोरिओग्राफी मी स्वतः अनिकेत धनावडेनेच केलेली आहे, तुम्ही बघत असाल. आणि असे भरपूर छान छान कलाकार आहेत. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल. तर या रवळनाथ नाव कसं मंडळाचं आपल्या? रवळनाथ रिमिक्स मंडळ, लयभारी नमन. मी याच्याच व्हिडिओ करतो, तर या व्हिडिओ भरपूर फेमस झाल्यात आता. आणि हे अमित डांगे सर हे निर्माते आहेत. तर काय सांगू शकाल, जरा 2 शब्द सांगाल काय नमनबद्दल? म्हणजे नमन वगैरे तुम्ही कसं काय करता वगैरे, सर्व मुलं वगैरे कुठचे आहेत? हे नमन आज अगदी 11 वर्ष झाली चालू आहे. अच्छा, सर्व मुलांचं सहकार्य भरपूर असतं. गडबड गावातले जवळजवळ 4-5 कलाकार आहेत. अच्छा अच्छा, अनिकेत धनावडे आहेत, रोहित धनावडे आहेत. ओके ओके. पंचावळ्यातले नयन आंबेकर, दक्षिण आंबेकर आहेत. पानवलमधून मनोहर ओरंबे आहेत, बंटी गवाळे आहेत, म्हणजे मनोज गवाळे जे लेखक आहेत. ओके ओके, लेखक ना? ओके ओके, बंटी गवाळे. बंटी गवाळे, अच्छा अच्छा. आहेत. मृदुंगासाठी संजय गवतडे आहेत, खेडशीमधले. होय. ओके, ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. तुमचं जर नाव सांगाल का पूर्ण? मनोज तानाजी गवाळी, राहणार पानवल, गवाळीवाडी. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल. तर नमस्कार मंडळी, हे गवाळी सर आहेत. तर तुम्हाला जर नमन वगैरे जर आवडलं तर यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तर ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. समग्र सृष्टीचे निर्माण करता
ब्रह्मपिता या सिंधुरासुर दैत्याचा आपला साष्टांग दंडवत. वत्सा, तुझी घोर तपश्चर्या पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. वत्सा, तुला हवा तू वर माग. पितामहा, या नरदेहाची उत्पत्ती आपल्याच जांभईपासून झाली. या नरदेहाला आपणच सिंधुरासुराशी संज्ञा बहाल केली. हे प्रभू, मला या ब्रह्मांडामध्ये कधीच मृत्यू संभवणार नाही असा वर द्या. वत्सा, ही सृष्टी मी निर्माण केली असून या सृष्टीचे देखील काही नियम आहेत. या नियमांच्या पलीकडे जाऊन मी तुला असा कोणताही वर देऊ इच्छित नाही. या पश्चात तू वेगळा वर माग. पितामहा, ठीक आहे. तर मला देव योनी, मनुष्य, पशु, प्राणी यांपासून मृत्यू संभवू नये असा वर द्या. वत्सा, सदैव एक लक्षात ठेव, या पृथ्वीवरती जो जन्म घेतो त्याचा मृत्यू हा चुकलेलाच नाही. तरी हे तुला एक शस्त्र नाही. या पंचतत्वांच्या देह मंदिरात मनाच्या गाभाऱ्यात अंतःकरणातून केलेली त्या ब्रह्मदेवांची आराधना आणि त्याच आराधनेचे फळ अमृतत्वाचं दान. या समग्र ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासुराचा अमर झाला. अमर झाला दैत्यराज सिंधुरासुर अमर. सोहम गजानन, नमो आदिगण सोहम गजानन. 33 कोटी देव वंदी गणरायाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. चालत आले. देव दैत्यांचे वाद अध्यात्माई संपले नाहीत. नारायण नारायण. पण हे असुर लोक किती वेळ आहेत ना. प्रथम ती देवांची आराधना करतात आणि एकदा का त्या अमरपणाचा वर मिळाला मग ते देवांवरचे आक्रमण करतात. नारायण नारायण. पण त्या असुरांना या नारदाची कळ केव्हा कळलेली नाही
आणि ही करणार की नाही. नारायण नारायण. तेव्हा माझे भ्रमण कार्य मी असेच बोलत होतो. नारायण नारायण. बोल नारद मुनी, या सिंदुरासुरासमोर कोणतं प्रयोजन केलं? नारायण नारायण. कोण? दैत्यराज सिंद्रासूर. हा, नारायण नारायण. अरे बाबा, मी हा त्रिभुवनावरती भ्रमण करीत असतो बघ. नारदा, बस त्याच त्रिभुवनात आनंदाची वार्ता माझ्या तपोबलाच्या सामर्थ्यानं ब्रह्मदेवांकडून अमृतत्वाचं दान प्राप्त केलं. आज अमर झाला हा दैत्यराज सिंदुरासूर. नारायण नारायण. म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाकडून वरप्राप्ती करून भेटते. नारायण नारायण. म्हणजे तुझा आता जय जयकार नक्की होणार. नारायण नारायण. नारदा, अरे तू तर त्या देवांचा दास. नारायण नारायण. शोधतोस मात्र खास. अरे मला मिळालेला वर ऐकून आग लागली असेल तुझ्या देहाला. नारदा, आज जर का या सिंदुरासुरानं ठरवलं तर समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. परंतु त्यासाठी तुला मी सांगेन तसं तुला करावं लागेल आणि ते तुला जमेल का? नारायण नारायण. नारदा, दिली संधी, कथन कर. नारायण नारायण. दैत्यराज देवराज इंद्र रंभेच्या नाचाने दंगून गेलाय. नारायण नारायण. देवा, सर्वप्रथम तुम्ही देवराज इंद्रावरती करा. मुनी, योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केले. आता सिंदुरासूर दैत्य समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही. ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती म्हणजे पृथ्वी आणि पाताळाची गुण हरिश्वर अमरावतीवर. त्या देवराजाच्या अमरावतीची गुण तिथं आपली सत्ता प्रस्थापित करून त्या देवेंद्र सिंहासनी राजकुमार होणारा सिंदुरासूर. सिंदुरासुराच्या या महत्वाकांक्षी योजनेला प्रारंभ. देवराज इंद्र यांना सांगतो. अंती जाशील हे गणाच प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जाशील हे गणाच प्राण्या माझे माझे म्हणून.
महर्षी कश्यप देवी आदिती पुत्र पुरंदर 12 आदित्यांमध्ये ज्येष्ठ माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मानी केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व रंभा आदी अप्सरांचे नृत्य सुरू असते. परंतु आज अजूनही रंभेचे नृत्य झालेले नाही. रंभे अगय रंभे इंद्राच्या दरबारी नाच देवी इंद्राच्या दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी राजा
माझे नाव इंद्रपुरी आलो, सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो, जगी विसरिलो माझा मी, माझा मी, जगी विसरिलो माझा मी. सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो, सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो, जगी विसरलो माझा मी, माझा मी, जगी विसरलो माझा मी. सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो, सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो, जगी विसरिलो माझा मी, माझा मी, जगी विसरिलो माझा मी. नारायण प्रणाम देवराज. या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. आशीर्वाद असो. शिरोशी आज या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन? नारायण नारायण. काय सांगणार देवराज, भूतलावर मोठं संकट आलेलं आहे. नारायण नारायण. ब्रह्मदेवाच्या वराने तो सिद्धासूर दैत्य मारलाय. नारायण नारायण. आणि तो तुमच्या अमरावतीवर आक्रमण करणार तेव्हा तुम्ही सावध राहा. हे इंद्रपद मला 14 मन्वंतरासाठी मिळालेलं आहे. ते मिळवणे इथे सहजासाठी सोपे नव्हे. आपण निश्चिंत राहा. हा देवराज त्या दैत्याचा सामना करण्यासाठी समर्थ आहे. नारायण नारायण. ठीक आहे, येतो मी. तारही छेडिता स्वर हे गुंगले, तारही छेडिता स्वर हे गुंगले, माझ्या कार्याचा मी शुभारंभ तर करेनाच. हे तेहतीस कोटी देवांत राजा देवेंद्र सिंहासनावरून पायकार हो. ही अमरावती माझी असून तू माझा पायका आहेस.
दैत्यराज सिंधुरासूर, तपोबलाच्या साहाय्याने तू डोळ्यात असून देखील अंध झाला आहेस. त्या तुझी सतसत विवेक बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तो अवलंबलेला हा असुरी मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल. असुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना त्यात त्याचा मृत्यू देखील होतो. मृत्यू असा देवेंद्र, अरे तुझा काळाचा अमरावती येऊन थांबलाय. आव्हान करतो तुझ्या देवत्वाला. दैत्यराज चंद्रासुर, दैत्यराज, या अमरावतीचं राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालं आहे. आणि या अमरावतीवरची सत्ता ही फक्त आम्हा देवांची राहणार, तुम्हा दैत्यांची नाही. दैत्य काय? मग माझीच सत्ता या सुवर्ण सिंहासनावर चालणार. देवेंद्र, आज या अमरावतीमध्ये सत्ताधार सिंधुचा दैत्यात स्थापन करणार. नाही दैत्यराज, या अमरावतीवरची सत्ता करण्यासाठी देवगण श्रेष्ठ आहे, दैत्य नव्हे. राज, एवढाच जर तुला तुझ्या सामर्थ्याचा गर्व असेल तुझ्या बहुपाशात सामर्थ्य, वेळ कशाला? होऊन जाऊ द्या संग्राम. दैत्यराज सिंधुरासूर, मला स्वाभिमान देऊ नकोस. आणि या मार्गाने पुन्हा पाताळाकडे प्रस्थान कर. पाताळात जाऊन सुखाने राज्य कर. हा देवराज तुला बलिदान देण्यास तयार आहे. वेळ कशाला देवेंद्र? होऊनच जाऊ द्या संग्राम. स्वीकार युद्ध. काय तर म्हणे 33 कोटी देवांचा राजा या सिंधुरासुराच्या पराक्रमापुढे रणांगण सोडून म्हणून गेला. या सुवर्ण सिंहासनाचा राजा झाला हा सिंधुरासूर. या